मी विजय नांदेड चौधरी वंचित बहुजन आघाडीचा प्रभाग क्रमांक 3 चा उमेदवार ओबीसी कडून प्रभागात फिरताना सर्व जनतेची अडीअडचण पाहत होतो। आज रोजी जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त दोन्ही महापुरुषांना वंदन करून मी समोर आज प्रभाग क्रमांक 3 मध्ये विशाखा साहेबराव पंडित, विजय नांदेड चौधरी, सलमा बेगम, मोहीन शेख आणि आमचे जिवलग मित्र राहुल आनंदराव पवार हे वंचित बहुजन आघाडीकडून माननीय श्री बाळासाहेबजी आंबेडकर साहेबांनी जे विश्वास दिला आमच्या चौघावर, ते अख्खं पॅनल या प्रभागात दिलेलं आहे। प्रभागात एवढं फिरताना की प्रभागामध्ये लोकांची अडी अडचण एवढी मोठी आहे, ते सर्व म्हणत आहेत की विजय भाऊ तुम्ही आलात बरं झालं। आणि वंचित बहुजन आघाडीचं आज डोर टू डोर प्रचार रॅली सुरू आहे। सर्वांची अडी अडचण आम्ही सोडत आहोत, पण येणाऱ्या काळामध्ये सर्व प्रभागातील 3 नंबरच्या सर्व नागरिकांना विनंती आहे की आज एवढे भलाडे आमच्या विरोधात उभं टाकलेत आणि एकदम सामान्य घरातून समाजसेवक आहोत, तरीही यावेळेस वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची युती आहे आणि सर्वांनी यावेळेस आमच्या चौघाला संधी द्यावं। 100% जी सेवा आधी होती तीच सेवा राहणार आणि पण नगराचे नगरसेवक तुम्ही जे आज निवडून देसाल त्यानंतर 100% जनतेची आम्ही सेवा करू। राहिला प्रश्न रोड नाली रस्ते हे तर होणारच आहेत, आम्ही 100% तुम्ही गच्चीला धरून काम करा। एक वेळेस निवडणुकीमध्ये सर्व उमेदवाराला संधी द्यावा लागेल, यासाठी द्यावा लागेल की पहिल्यांदाच मैदानात आलोत, कळालं पण नाही की निवडणूक कशी असते, पण आता खरंच कळालेली आहे। समाजसेवा एवढ्या वर्षापासून करत आहोत आणि समाजसेवा करता करता एवढं मोठं आम्हाला याच्यात बसून टाकलं की डायरेक्ट महानगरपालिकेच्या इलेक्शन मध्येच उभं करून टाकलं। तरी सर्व जनतेला माझी विनंती आहे की एक वेळेस वंचित बहुजन आघाडीच्या सर्व उमेदवाराला आमच्या चौघालाही अ ब क ड निशाणी सिलेंडर आहे, अमूल्य मतदान सर्वांनी टाकायचं आहे। आणि एक सर्वांना की आज सांगवीमध्ये प्रभागामध्ये महापूर पैशाचा सुरू आहे की नांदेड जिल्हा एकीकडे चाललाय, पण सांगवी एरिया हा असा झालेला आहे की पैसे एकानं 2000 वाटले की 4 वाटाले, एकानं 5000 वाटाले। सर्व जनतेला विनंती आहे ह्या सर्वांचे पैसे घ्यायचे, सोडायचे नाहीत। मी म्हणत नाही की पैसे घेऊ नका, पैसे घ्या सर्वांचे, पण तुमचं अमूल्य मतदान यावेळेस सर्व वंचित बहुजन आघाडीच्या सर्व 4 उमेदवाराला टाकायचं आहे। निशाणी सिलेंडर आहे यावेळेस, का तर अटीतटीचा सामना आम्ही एक सुद्धा कोणाला चहा न पाजता आज वंचिताचे सर्वच आम्ही वंचित आहोत आणि वंचिताची सगळी फौज एवढी सुंदर कार्य आणि कार्यक्रम आणि सेवा सुरू आहे, सेवा करत आहेत। तरीही जेवढे पण आज बघा सर्वजण मैदानात उतरलेले आहेत आणि मैदानामध्ये उतरताना लहान छोटे मोठे थोर सर्वच जण वंचित बहुजन आघाडीचा प्रचार करत आहेत। हा विजय जनतेचा आहे, का तर वंचित बहुजन आघाडीचा प्रचार ही जनताच करत आहे। आम्ही तर समाजसेवक आहोत, आमच्याकडून जेवढी सेवा होत आहे आम्ही करणारच, पण एक सर्वांना विनंती अशी आहे की यावेळेस वंचित बहुजन आघाडीचे 4ही उमेदवार दिलेले आहेत। काँग्रेस पक्षाने आमच्यावर जी जबाबदारी दिली वंचित बहुजन आघाडीवर आणि बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी जेही आमच्यासारख्या 4ही उमेदवाराला संधी दिलेली आहे, तरी सर्व जनतेला एक कळकळीची विनंती आहे, हे नोटावाल्याकडे बघू नका। एक वेळेस तुम्ही आम्हाला चौघाला संधी द्या। इमान इतभारीने सांगतो, आधी समाजसेवक होतो, आजही समाजसेवक आहे, उद्याही समाजसेवक राहणार। सर्व नगरातील मायबाप जनता हे नगरसेवक राहतील, गच्चीला धरून कामं करून घ्या आमच्याकडून, पण तुमचं अमूल्य मतदान विनंती आहे कळकळीची विकू नका की जेणेकरून एवढा मोठा संविधान ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे त्या संविधानावर चला आणि आम्हाला एक वेळेस संधी द्या, फक्त एक वेळेस चौघालाही द्या आणि 4ही उमेदवार तुम्हाला सांगतो जोमाने काम करणार। नगराचे जेही अडी अडचण असेल
100% आम्ही सॉल्व्ह करणार. ते मोठे मोठे उमेदवार यायलेत आज 2-2 कोटी 4-4 कोटी खर्चून तरी वाढाला. विकास काय व्हायला? विकास तर काहीच होणार. विकासाच्या नावाखाली या लोकांनी फक्त आणि फक्त नोटाचा वापर केलेला आहे. फक्त पैसे आज इन्व्हेस्टमेंट करायचे 2 कोटी आणि तेच 2 कोटी इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर 4 कोटी काढायचे आणि नगराचे नागरिक जसे आहेत तसेच राहायचे. रामनगर गौतम नगरची जाऊन हालत बघा, तीरथनगरची हालत बघा, त्या नुरी चौकाची जरा हालत बघा. गोर गरीब लोक आजही वंचित आहेत की या लोकांनी विकास तर केलाच नाही, पण नागरिकांना 5 वर्षामध्ये 5 वेळेस भेटलेलं सुद्धा दाखवावं मला आणि नगराचे नगरसेवकाचे नागरिकांनी नावच सांगावं. आधीच्या नगरचे नगरसेवक जे बी होते कोणी ते नागरिक सांगतील की त्यांनी काय विकास केला, काय नाही केला. आणि तरी सर्वांना विनंती आहे, आम्हाला संधी द्या. वंचिताला एक संधी वंचिताला देऊन तर बघा, 100% आम्ही विकास करणार. 100% याच्या आधीचे काँग्रेसचेच 3 नगरसेवक होते आणि हा बालकिल्ला हा काँग्रेसचाच आहे आधीपासून. आणि प्लस आम्हाला 100% एवढा फायदा होणार आहे की काँग्रेसचे मतदान आणि वंचितचे मतदान हे एकच राहणार आहेत आणि डिवाइड कुठंच होणार नाही. सर्व पक्ष तरी डिवाइड होतील, सर्व होतील, पण आजही कालही बालकिल्ला काँग्रेसचा होता आणि यावेळेस सर्व जनता जनार्दन मायबाप हे 100% यावेळेस सिलेंडरला मतदान करतील. की काँग्रेस आणि वंचितची युती आहे यासाठी 100% सिलेंडरवर मतदान करतील. काहीच फरक पडणार नाही. हे किती मोठे येऊ द्या, किती काही करू द्या, भारतीय जनता पार्टी असो की शिवसेना असो की अपक्ष कोणी असो, आम्हाला यांचं काही अडचण येणार नाही. जनतेचा फायदा व्हायला, जनतेनं बिनधास्त यांचे नोटा घ्यायचे, पण वोट वंचित बहुजन आघाडीला टाकायचा आहे. हा कोणाचं मटन, वंचितचं दाबा बटन. म्हणून जनतेला विनंती आहे की वंचितचंच बटन दाबायचं आणि अमूल्य मतदान तुमचं 4ही उमेदवाराला टाकायचं.